चला मग मित्रांनो, पाहूया मस्तपैकी झणझणीत असा कोलंबी मसाला कसा बनवायचा ते। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मस्त धुवून साफ करून घेतलेली कोलंबी, लाल तिखट, हळद, जिरं, लिंबाचा रस, फोडणीसाठीचा बारीक चिरलेला कांदा, तेल, मीठ, वाटण्यासाठीचा उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो, हिरव्या वाटपासाठी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर। मिरची, लसूण, आलं, कोथिंबीरचं आपण हिरवं वाटप करणार आहोत आणि टोमॅटो कांद्याचं एक वेगळं वाटप आपण करणार आहोत। तर चला मग सर्वप्रथम आपण एक हिरवं वाटप करून घेऊया। हिरवं वाटण्यासाठी मी देठासकटची कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचसोबत आलं, लसूण आणि मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत। थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घेऊया। पहा, आपलं हिरवं वाटण तयार आहे। मग चला आता आपण कोलंबीला मॅरिनेट करूया। पहा, कोलंबी व्यवस्थित अशी साफ करून धुवून घेतलेली आहे। आता आपण त्याला थोडीशी हळद, 1 चमचा इतकी लाल तिखट, त्याचसोबत 1 लिंबाचा रस घालून घेऊया। मी इथे लिंबाचा रस वापरत आहे, त्याच्याऐवजी तुम्ही आंबटपणासाठी कोकमाचा आगळ सुद्धा वापरू शकता। पहा, लिंबाचा रस घातलेला आहे। आता आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया। मॅरिनेट करण्यासाठी थोडंसं म्हणजे 2 चमचे इतकं आपण हिरवं वाटप सुद्धा घेत आहोत। हिरवं वाटप घालून आपण सगळं मसाले आणि हिरवं वाटप हे आपण कोलंबीला लावून घेऊया आणि कमीत कमी अर्धा तास इतकं मॅरिनेट करायला ठेवूया। आता आपलं हिरवं वाटप तयार आहे। आपण कोलंबीला मॅरिनेट करायला सुद्धा ठेवलं आहे। चला मग आपण तोपर्यंत कांदा आणि टोमॅटोचं जे वाटप तयार करणार आहोत ते बघूया कसं करायचं ते। मी कच्चा कांदा टोमॅटो डायरेक्ट वाटून फोडणीला नाही घालत आहे। मी काय करते, सर्वप्रथम कांदा आणि टोमॅटो थोडा थोडा एवढा परतून घेते, म्हणजे थोडासा शिजवून घेत आहे। म्हणून मी एका कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता त्याच तेलात आपण उभा चिरलेला कांदा करपूस होईपर्यंत भाजून घेऊया। पहा, कांदा आपण लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेला आहे। कांद्याचा रंग बदललेला आहे। आता ह्याच्यातच आपण उभा चिरलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो आपण परतून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून टोमॅटो शिजू देऊया। पहा, टोमॅटो व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता आपण हे जे वाटप आहे ते बाजूला ठेवूया, थंड करून घेऊया आणि वाटून घेऊया। आपलं कांदा आणि टोमॅटोचं जे वाटप आहे ते सुद्धा तयार आहे। तर चला मग मित्रांनो, करूया कोलंबी मसाल्याच्या फोडणीची तयारी। मी फोडणीसाठी खोलगट अशी कढई घेतलेली आहे, त्यात तेल घेत आहे। तेलाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता। तेलाला व्यवस्थित कडकडून असं आपण तापवून घेऊया। पहा, आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यात जिऱ्याची फोडणी देऊया।
जिरं परतून घेऊया आपण तेलात। जिरं थोडंसं लाल झाल्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि तो सुद्धा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। पहा कांदा मस्त लालसर झालेला आहे। थोडीशी हळद, त्याचसोबत थोडंसं लाल तिखट, पहा लाल तिखट व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यातच आपण कांदा आणि टोमॅटोचं जे वाटप तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया। हे वाटप आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। वाटप आपले 2 ते 3 मिनिटं परतून झालेलं आहे। ह्याच्यातच आपलं जे हिरवं वाटप होतं म्हणजेच कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीचं वाटप ते सुद्धा टाकून घेऊया। जेव्हा आपण फोडणीत लाल तिखट घालतो त्याचं प्रमाण तुमच्या तिखट प्रमाणेच घाला, कारण आपण हिरवं वाटप करताना त्यात हिरव्या मिरच्या वापरलेल्या होत्या। त्याचसोबत कोलंबी मॅरिनेट करताना सुद्धा 1 चमचा इतकं लाल तिखट घातलेलं होतं। त्याचप्रमाणे तुमचा तिखटाचं प्रमाण बघून फोडणीसाठी जेव्हा आपण लाल तिखट घालू तर ते तुम्ही कमी जास्त करून आणि तुमच्या चवीनुसार घाला, नाहीतर ते खूप जास्त तिखट होण्याची शक्यता आहे। 4 ते 5 मिनिटं मस्त झालेली आहेत। आपलं वाटप पण बघा व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि हे जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण की आपण कांदा, टोमॅटो हे सगळं अगोदर व्यवस्थित शिजवून घेतलेलं होतं। आता ह्याच्यातच मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घेऊया आणि ह्या मसाल्याबरोबर व्यवस्थित अशी परतून घेऊया। सगळ्या कोलंबीला मसाला लागला गेला पाहिजे। सगळ्या कोलंबीला मसाला लागला आहे, पहा व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। आता आपण कोलंबी शिजवण्यासाठी 7 ते 8 मिनिटं इतकं वाफवून घेणार आहोत। कोलंबी परतून झालेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपण कोलंबी मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं नव्हतं। कोलंबी, वाटप ह्या सगळ्या मसाल्याला लागेल इतकं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर एक व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून कमीत कमी 8 ते 9 मिनिटं म्हणजेच कोलंबी शिजेपर्यंत आपण झाकण ठेवणार आहोत। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आपली कोलंबी सुद्धा मस्त शिजलेली आहे। कोलंबीचं पाणी सुद्धा व्यवस्थित सुटलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त तुम्हाला हवी तशी करू शकता। आता आपण त्यात शेवटचं म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, एक फायनल मिक्स करूया आणि तयार आहे आपली कोलंबी मसाला सर्व करायला। ही कोलंबी मसाला तुम्ही भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता। खूप छान लागेल, नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा ही झणझणीत अशी कोलंबी मसाला कशी झाली आहे ते।